तर आपला प्रश्न 6वा राहिला होता 1 पॉईंट सराव संच 1.2 मधला. तर हा प्रश्न आता आपण इथं सोडून घेणार आहोत. बघा हा प्रश्न 6वा दिला आपल्याकडे 2x - 3y = 4 आणि पुढे आहे प्रश्न 3y - x = 4. तर पूर्ण एक सामायिक समीकरण आहे. तर या समीकरणासाठी आपल्याला काय करायचं, यासाठी एक बॉक्स करायचा आहे आणि यासाठी एक बॉक्स करायचा आहे आणि या समीकरणासाठी एक बॉक्स आपण इथं केलेला आहे. इथे एक बॉक्स आहे, पलीकडे एक बॉक्स आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, या समीकरण सोडवण्यासाठी या बॉक्स मध्ये आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग त्या किमती आपण काढून घेऊयात. सगळ्यात अगोदर समीकरण जे दिले आपल्याकडे 2x - 3y, जे 2x एक मिनिट आपण साईज थोडी पेनची जास्त घेऊया. ठीक आहे, बघा 2x - 3y = 4. आता यामध्ये आपल्याला समीकरण काय करावं लागणार आहे, सगळ्यात अगोदर एक y काय करू, एक साईडला घेऊया, म्हणजे समीकरण सोडवायला आपल्याला अडचण जाणार नाही. म्हणजे इथं काय करू आता, एक मिनिट. ठीक आहे, चला दिसते. तर 2x - 3y = 4 आहे. यामध्ये काय करूया आपण, हे 2x इथंच ठेवू आणि जे 3y - 3y बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील, +3y आणि हे जे 4 आहे ते इकडे येऊन काय होतील, -4y. मग हे -4y = 3y. आता हे 3 ह्या y सोबत गुणाकार आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन भागाकारात जातील. म्हणजे 2x - 4 बरोबर y आणि हे भागिले 3, जे गुणिले 3 होते y सोबत, इकडे भागिले 3 झाले. म्हणजेच y बरोबर काय येणार, y बरोबर 2x - 4 भागिले 3. आता आपल्याला इथं x ची अशी किंमत घ्यायची जी पूर्ण अंकामध्ये येईल, म्हणजे ग्राफ काढताना आपल्याला अडचण येणार नाही. जर x च्या ठिकाणी आपण 1 घेतला तर हे 2 × 2 आणि काय होईल, 4 मधून 2 वजा केले तर 2 ला 3 ने भाग पूर्ण जाणार नाही. मग इथं काय घेऊया, आपण एक वेगळी संख्या घेऊया. जर आपण इथं जर -2 घेतले तर इथं आपलं उत्तर येईल का, किंवा जर 2 घेतलं तर बघा काय होईल, 2 4. ठीक आहे, 1 घेतल्यावर येणार नाही, 2 घेऊन बघू. म्हणजे x च्या ठिकाणी समजा आपण 2 ही व्हॅल्यू घेत आहोत, किंवा हे रेड कलरने लिहू आपण व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथं घेतले आपण x च्या ठिकाणी 2. तर x च्या ठिकाणी जर 2 घेतले तर आपण काय सोडूया, समीकरण सोडूया. y बरोबर 2 कंसात 2 - 4 भागिले 3. तर 2 × 2 2 4 - 4 भागिले 3 आणि समोर मग येणार काय ह्याच्या की y बरोबर 4 मधून 4 गेले 0 भागिले 3 बरोबर 0. म्हणजे y ची किंमत किती आली, इथं 0 आलेली आहे. 2 घेतल्याच्या नंतर y ची किंमत आपल्याला इथं 0 भेटली, म्हणजे इथे येणार 2,0. ही बिंदू इथं आपल्याला मिळालेले आहेत. याच प्रकारे आता हे समीकरण आपल्याला अजून 2 वेळा सोडवावं लागणार आहे, कारण अजून 2 पॉईंट्स आपल्याला इथं घ्यायचे आहेत. त्या अगोदर आपण काय करू, या बोर्डचे 2 समान भाग करून घेऊया, म्हणजे इथं समीकरण लिहिताना आपल्याला अडचण नाही येणार. त्यानंतर आता आपल्याला परत हेच घ्यावं लागणार. आता समीकरण आपल्याकडे आलेलं आहे. y बरोबर काय आहे, y बरोबर 2x - 4 भागिले 3. आता तुम्हाला सांगितलं होतं, एकदा जर आपल्याला एक पॉईंट जर मिळाला, समजा हे 2 आपल्याला जे मिळाले, पुन्हा भागाकारात जी संख्या आहे ती संख्या त्यात ऍड करत जायची किंवा मायनस करत जायची. आपल्याला ते पॉईंट्स पुढचे ऑटोमॅटिकली भेटून जातील. समजा 2 मध्ये भागाकारातली संख्या 3 आहे, 2 मध्ये 3 टाकले तर संख्या किती भेटते आपल्याला, 5 भेटते. मग इथे आपण 5. ठीक आहे, 5 मध्ये भागाकारातली संख्या 3 आहे, 5 मध्ये 3 ऍड केले तर इथे भेटतात आपल्याला 8. आता फक्त आपल्याला y चीच किंमत काढायची आहे. त्यानंतर मग सोडून घेऊ आपण. x च्या ठिकाणी आता 5 टाकूया. मग 2 कंसामध्ये 5 - 4 भागिले 3. मग 2 ने 5 ला जर गुणलं तर 2 पंचे 10 - 4 भागिले 3 आणि 10 मधून 4 गेले 6 राहिले भागिले 3 आणि जर 3 ने 6 ला भाग दिला तर उत्तर येते आपल्याकडे 2. 3 2 6. म्हणजे y ची किंमत आता आपल्याला किती मिळाली, 2 मिळालेली आहे. मग या y च्या ठिकाणी आपण किती लिहिणार, 2 लिहिणार. म्हणजे इथं 5,2 ही व्हॅल्यू मिळाली. त्याच प्रकारे आता समीकरण आपल्याला तिसरा पॉईंट काढण्यासाठी अजून एक वेळ सोडवावं लागणार आहे. मग अजून एक वेळ सोडून घेऊया आपण. तर इथे येणार मग आपल्याला y बरोबर, ठीक आहे, किंवा इथे बरोबर लिहू, y बरोबर 2x - 4 भागिले 3. आता आपल्याला माहित आहे x च्या ठिकाणी आपण किती ठेवणार आहोत, 8 ठेवणार आहोत. मग इथे लिहिणार आपण 2 कंसात 8 - 4 भागिले 3 आणि 2 ने जर 8 ला गुणलं तर 82 16 - 4 भागिले 3. 16 मधून 4 गेले राहिले 12
परत भागिले 3 आणि 12ला 3 ने भाग दिला तर भाग बसतो 4चा, म्हणजे y बरोबर आपल्याकडे जो व्हॅल्यू मिळाली, जी किंमत मिळाली ती किती मिळाली, 4 मिळालेली आहे. मग इथे लिहिणार आपण 4, इथे येणार 8,4 हा बिंदू आपल्याला इथे मिळालेला आहे. ठीक आहे, हा बिंदू इथे आपल्याला मिळालेला आहे. त्याच प्रकारे आता समीकरण जे आपल्याकडे पुढचं दिले ते समीकरण आपण सोडून घेणार आहोत. बघा समीकरण पुढचं काय दिले आपल्याकडं, हे समीकरण आहे 3y - x बरोबर 4. यामध्ये सुद्धा आपल्याला y एका साईडला घेऊन x ची व्हॅल्यू टाकून आपण त्या समीकरण सोडवू शकतो. मग ते समीकरण कसं सोडवायचं, त्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, समीकरण लिहून घ्यावं लागणार आहे. खाली समीकरण लिहू आपण 3y - x बरोबर 4. आता बघा हे वजा x आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर अधिक x होतील, म्हणजे 3y बरोबर 4 अधिक x. आता हे जे y आहे इथंच राहणार आणि हे y जे 3 जे आहे त्या y सोबत कसे आहेत, गुणाकारात आहेत आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकारात जातील, म्हणजे y बरोबर काय होईल मग 4 अधिक x. आता 4 अधिक x ला आपण असं सुद्धा लिहू शकतो x अधिक 4. ठीक आहे, x अधिक 4 भागिले 3. तर y बरोबर x अधिक 4 भागिले 3 हे भेटलेलं आहे. मग आता x च्या ठिकाणी अशी कुठली किंमत ठेवू, ते किंमत ठेवल्यानंतर आपल्याला 3 न व्यवस्थित पूर्ण भाग जाईल. जर x च्या ठिकाणी आपण 2 ठेवले तर 2 आणि 4 6 होतात आणि 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजे बे दोन्ही 6. म्हणजे x च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवणार आहोत, x च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू आपण 2. मग बघा x च्या ठिकाणी जर 2 व्हॅल्यू ठेवली, आता भागाकार संख्या 3 आहे, मग या 2 मध्ये पुन्हा आता x चा पुढचा पण व्हॅल्यू आपण काढू शकतो. 2 मध्ये 3 टाकले तर किती होतात 5, पुन्हा 5 मध्ये 3 टाकले किती झाले 8. म्हणजे x चा व्हॅल्यू आता पुढचे पॉईंट घेण्यासाठी एकदम आपल्याला क्लिअर आहे. ठीक आहे, आता फक्त आणि y च्या किमती काढत राहायच्या आपण. तर आता y च्या किमती काढत राहू आपण. x च्या ठिकाणी किती टाकायचे आपल्याला 2 टाकायचे, म्हणून 2 अधिक 4 भागिले 3 आणि 2 आणि 4 किती होतात रे 6 भागिले 3. आता काय येणार 3 दोन्ही 6, म्हणजे y बरोबर 2 ही किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे. y बरोबर किती येणार इथं 2 येणार, म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा 2 घेतली तेव्हा y ची व्हॅल्यू पण आपल्याला किती मिळाली 2 मिळाली, म्हणून इथं येणार 2,2. तसंच आपल्याला अजून एक वेळेस हे समीकरण काय करायचं आहे सोडवून घ्यायचं आहे. मग अजून 2 वेळेस सोडवलं की आपल्याला हे समीकरण व्यवस्थितपणे आपल्याला तिन्ही पॉईंट्स इथं मिळून जातात. तर तिन्ही पॉईंट्स मिळून जाणार आहेत आता आपल्याला. मग समीकरण घेऊ आपण y बरोबर काय आहे रे, y बरोबर x अधिक 4 भागिले 3. मग x च्या ठिकाणी आता किती घेणार आपण 5 घेणार आहोत. मग x च्या ठिकाणी किती ठेवायचे 5 ठेवायचे, अधिक 4 भागिले 3. 5 आणि 4 झाले 9 भागिले 3 आणि 3 ने 3 ला भाग दिला तर उत्तर येते आपल्याकडे y बरोबर 3 त्रिक 9. ठीक आहे, तर y ची किंमत आता किती मिळाली आपल्याला 3 मिळालेली आहे. मग y च्या ठिकाणी आपण लिहिणार 3, इथे घेतले आपण 3, म्हणजे 5,3 5,3 हे आन्सर मिळालं. त्यानंतर तसंच आता आपल्याला अजून एक वेळेस समीकरण सोडवायचे. मग आपल्याला शेवटचा जो बिंदू आहे तो पण मिळून जाईल आणि नंतर आपण आपला ग्राफ काढून घेऊयात. आता पुढचा बिंदू काय आहे आपल्याकडं 8 आहे. x च्या ठिकाणी आपल्याला 8 ठेवायचे, म्हणजे y बरोबर x अधिक 4 भागिले 3. या ठिकाणी x च्या ठिकाणी किती ठेवणार तुम्ही 8 ठेवणार आहेत. x च्या ठिकाणी व्हॅल्यू 8 ठेवली, त्यामध्ये नंतर अधिक 4 करणार आणि भागिले 3 करणार. मग 8 आणि 4 झाले 12 भागिले 3. तर 12 भागिले 3 येते आपल्याकडे उत्तर आन्सर 4 येते. तर म्हणजे y ची व्हॅल्यू आता आपल्याकडे किती मिळाली 4 मिळाली. इथे येणार 4, तर इथे लिहू आपण 4, म्हणजे इथे येणार 8,4. आता बघा हे तुम्हाला पॉइंट्स जे आहेत जे बिंदू आहेत हे बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे काय बिंदू मिळाले 2,0 5,2 8,4. त्यानंतर इकडं 2,2 5,3 आणि 8,4 हे बिंदू आता आपल्याला आलेखावरती काढायचे आणि आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे, म्हणजे उकल आपल्याला शोधायचे. मग हे बिंदू आता आपण खालच्या नवीन पेजवर घेऊया आणि आलेख काढून घेऊया. मग एकदा बिंदू घेऊ आपण. ठीक आहे, इथे लिहितो मी हे बिंदू, म्हणजे इथं 2 इथं 0 इथं 5 इथं 2 इथं 8 आणि इथं 4 आणि 3y वजा x बरोबर 4 यासाठी काय बिंदू होते ते बिंदू पण आपल्याला घ्यावे लागतील. इथं घेऊ आपण. ठीक आहे,
2,2 5,3 आणि 8,4. त्यानंतर इथे येणार 2, इथे येणार 2, इथं 5, इथं 3, इथं 8, इथं 4. हे जे बिंदू दिलेत आता आपल्याकडे, हे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आलेख पेज वरती काढायचं आहे. आता तुमच्याकडे आलेख पेज असेलच, नसेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुमच्या वहीवर सुद्धा तुम्ही असा ड्रॉ करू शकता. आलेखचे जे लाईन्स आहेत आणि त्यावर सुद्धा काढू शकता. पण आलेखवर काढलं तर एकदम परफेक्ट जमणार आहे, एकदम व्यवस्थित येईल तुम्हाला. मग आता बिंदू आहेत आपल्याकडे सुरुवातीला एक्स अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 0. मग 2 बघा कुठे दिसतात एक्स अक्षावरती, इथं. आता तिथं काढून घेऊ आपण. हा आहे आपल्याकडे एक्स अक्ष आणि हा आहे आपल्याकडे y अक्ष. ठीक आहे. तर हा एक्स अक्ष, हा y अक्ष, हा y डॅश अक्ष, हा x डॅश अक्ष. ठीक आहे. एक्स आणि y अक्ष येतं. तर आता एक्स अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 0. तर 2 इथं आहेत आणि 0 म्हणजे वर जाणारच नाही रेषा. हा एक बिंदू राहील आपल्याकडं. हा एक बिंदू घेतला आणि ह्या बिंदूचं नाव दिलं आपण 2,0. त्यानंतर पुढचा बिंदू आहे, किंवा याला खालून घेऊ आपण, खालून लिहूया म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. 2,0 हा एक बिंदू घेतला. त्यानंतर पुढचा बिंदू आहे 5,2. आता एक्स अक्षावरती बघा 5 इथं येतं आणि y अक्षावरती 2 इथं येतं, म्हणजे 5 आणि इथं 2. हा एक बिंदू घेतला आपण, म्हणजे 5,2 हा बिंदू झाला. आणि तिसरा बिंदू आपल्याकडे 8,4. आता बघा एक्स अक्षावरती 8 इथे आहेत आणि y अक्षावरती 4 इथे आहेत, म्हणजे हा इथे एक बिंदू येईल आपला. हा बिंदूचं नाव आहे आपल्याकडं 8,4. आता हे जे 3 बिंदू तुम्हाला दिसत आहेत, हे एका सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे. एक रेषा आपली तयार होईल. मग ती रेषा इथं तयार झाली. ठीक आहे. पॉइंट बिंदू व्यवस्थित बिंदूतून जाऊ द्या. एक मिनिट. हा ही एक रेषा आणि अजून एक रेषा आपल्याला काढ. आता ही जी रेषा काढली आपण कुठल्या समीकरणासाठी काढली, 2x - 3y = 4. मग इथे लिहू आपण 2x - 3y = 4. या समीकरणासाठी ही रेषा काढली होती. ही रेषाचे आपण बिंदू दिले. हा बिंदू 2,0, 5,2 आणि 8,4. आता आपल्याला दुसऱ्या समीकरणासाठी रेषा काढायची. मग ते बिंदू आपण आलेखावरती घेऊ. पहिला बिंदू आहे 2,2. मग x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती पण आपल्याला 2. हा बिंदू इथे येणार 2,2. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बिंदू आहे 5,3. म्हणजे x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती 3. हा दुसरा बिंदू आपल्याला घ्यावा लागणार आहे. 5 आणि y अक्षावरती 3 हा एक बिंदू आपण इथे घेतला, म्हणजे या बिंदूचं नाव आहे 5,3. इथे लिहितो 5,3. हा बिंदू होता आपला 2,2. आणि पुढचा बिंदू आहे 8,4. तर x अक्षावरती 8 आणि y अक्षावरती 4 हा इथं बिंदू येत आहे, म्हणजे हा बिंदू कॉमन आहे या दोघांचा. मग हे जे बिंदू आहेत हे आपल्याला एका रेषेमध्ये काय करायचे, जोडून घ्यायचे. मग आपण काय करणार, हे बिंदू एका रेषेमध्ये जोडून घेतले त्यावेळेस आपल्याकडे एक काय होईल, आलेख तयार होईल. आता बघा माझ्याकडे स्केल नाही, पण तुम्ही ह्या ज्या रेषा आहेत त्या स्केलनेच मारून घ्या. आता ही जी रेषा काढली कुठल्या समीकरणासाठी काढली आपण, 3y - x = 4 या समीकरणासाठी ही रेषा काढली आणि या बिंदूचे नाव लिहिले. आता ह्या दोन रेषा कुठल्या बिंदूमध्ये छेदल्या, 8,4 या बिंदूमध्ये छेदल्या, म्हणून या समीकरणाचे उकल असणार 8,4. मग आपण उकल काय लिहिणार की उकल x, y बरोबर शेवटी लिहिणार 8,4. हा आलेख आता इथं आपण काढलेला आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 पूर्णपणे इथं पाहिलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पण मित्रांना शेअर करा. आणि लगेच आपण याच्या नंतर पण सराव संच 1.3, 1.4 आणि 1.5 म्हणजे पूर्णपणे सगळ्याच्या सगळ्या सिरीज आपण आपल्या YouTube चॅनलवर घेणार आहोत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येतील. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.